माहूर येथील पैनगंगा नदीवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना 2 ट्रॅक्टर चालकांना अवैध रेती चोरी बैठ्या पथकाचे अधिकारी तलाठी भानुदास काळे आणि भगवान कांबळे यांनी ट्रॅक्टर चालकांना रॉयल्टी दाखवण्याबाबत सांगितलं। कागदपत्रांची मागणी केली असता ट्रॅक्टर चालकांनी याबाबत असमर्थता दाखवली व दोन्ही तलाठ्यांसोबत हुज्जतबाजी करून अंगावर गेले। त्यानंतर या दोन्ही तलाठ्यांनी तहसीलदार वरणगावकर यांना सूचना दिली असता तहसीलदारांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले। त्यांच्या आदेशावरून तलाठ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। याबाबत तहसीलदार वरणगावकर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं की अवैध रेती चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। याबाबत कुणीही अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, असं केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असं ते म्हणाले आहेत। काल दिनांक 14 जानेवारी रोजी पैनगंगा नदीच्या तीरावर आमचे 2 तलाठी भानुदास काळे आणि भगवान कांबळे हे बैठे पथकाअंतर्गत काम करत असताना त्यांना एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचे दिसून येताच त्यांनी त्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी त्याला थांबण्याचा इशारा केला। ट्रॅक्टर थांबला, परंतु त्यांच्यासोबत अनेक 5-6 जण व्यक्ती असल्यामुळे त्या 5-6 व्यक्तींनी आमच्या संबंधित जे तलाठी आहे भानुदास काळे यांच्यासोबत हुज्जत घातली, त्यांच्यासोबत हातापाई केली आणि बळजबरीने ते ट्रॅक्टर पळून निघून गेले। त्यानंतर ते माझ्याकडे आले असताना मी त्यांना पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले। पोलीस निरीक्षकांना फोन केला आणि त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची सूचना केली। मी तलाठी भानुदास काळे सज्जा मुरली अंतर्गत टाकळी या ठिकाणी नदीवरती गस्त घालत असताना गस्तच्या वेळेस जेव्हा मी नदीमध्ये उतरलो त्यावेळेस मला एक ट्रॅक्टर तिथे दिसून आला जो अवैध रेती त्याच्यामध्ये भरत होते। अवैध रेती भरत असताना मी त्यांच्याजवळ गेलो आणि विचारले असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना वगैरे काही नव्हता। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।